केडियांच्या माफीचा व्हिडिओ हा मूळ इंग्लिशमध्ये असून आपल्या सर्वांना समजण्यासाठी मराठीमध्ये AI भाषांतरित केला आहे। नमस्कार। माझे ट्विट दबाव आणि तणावाखाली चुकीच्या मनस्थितीत झाले आणि पुढे आता कोणत्याही वादातून फायदा घेऊ इच्छिणाऱ्या लोकांच्या हितासाठी ते हाताळले जात आहे आणि त्याचा चुकीचा अर्थ लावला जात आहे। मराठी न जाणणाऱ्यांवर होणाऱ्या हिंसाचारामुळे मी मानसिकदृष्ट्या दबावाखाली आलो आणि शेवटी जास्त प्रतिक्रिया देऊ लागलो। मला जाणवले की मला माझ्या अतिरेकी प्रतिक्रिया परत घ्यायच्या आहेत आणि माघार घ्यायची आहे। सत्य हे आहे की मुंबईत 30 वर्षे राहूनही मूळ जन्मलेल्या मराठी माणसाला जेवढे कौशल्य आणि अस्खलितता असते ती आपण साध्य करू शकणार नाही। आणि कोणत्याही प्रकारची लाजिरवाणी किंवा गोंधळ टाळण्यासाठी आपण मराठी भाषेचा वापर केवळ औपचारिक प्रसंगीच करत आहोत आणि अगदी जवळच्या ओळखीच्या लोकांसमोरच ते सहजतेने बोलत आहोत। मी काही काळाने शिकू शकलेल्या इतर 7 भारतीय भाषांच्या वापरात माझ्या बाबतीत असे घडलेले नाही। आणि साध्या कारणासाठी जेव्हा भीतीचे वातावरण वारंवार येत राहते तेव्हा स्वाभाविकपणे संकोच निर्माण होतो की जर मी एखादा शब्द किंवा वाक्यांश संदर्भाबाहेर किंवा योग्यरित्या बोललो तर काय होईल, आणि काही लोक त्याचा अर्थ जाणून बुजून मराठीचा अपमान म्हणून लावण्याचा निर्णय घेते। अशा परिस्थितीत जर मी त्या ट्विटमध्ये जास्त प्रतिक्रिया दिली असेल तर मला स्पष्टपणे समजते की मी स्वतः नेहमीच एकदा दोनदा नाही परंतु नेहमीच श्री यांच्याबद्दल कृतज्ञता आणि कृतज्ञतेची खोल भावना बाळगून राहिलो आहे। राज ठाकरे आपल्या सर्वांशी संबंधित मुद्द्यांसाठी ज्या ताकदीने उभे राहतात आणि ज्या ताकदीने ते उठवतात त्याबद्दल त्यांचे आभार। अलीकडच्या आठवणींमध्ये हनुमान चालीसा मोहीम असो किंवा त्यांनी नेहमीच हिंदुत्व आणि राष्ट्राचे समर्थन केले असेल, ते नेहमीच एक नायक राहिले आहेत। यावेळी जेव्हा आमचे स्वतःचेच एकमेकांशी भांडण झाले तेव्हा माझे मन तणावाने गोंधळले। मी त्याचा चाहता असतानाही एक उत्कट फॉलोअर नियमितपणे त्याच्याबद्दल सकारात्मक ट्विट करत असे। ही अशी परिस्थिती आहे जिथे आपलेच लोक स्वतःला दुखावत आहेत। माझ्या भावनिक अतिरेकी प्रतिक्रियांमध्ये मी पूर्णपणे चूक केली, म्हणून मी माझी चूक ज्या पद्धतीने लक्षात आली आहे आणि ती स्पष्टपणे दुरुस्त करू इच्छितो त्याच पद्धतीने मी विनंती करतो। संबंधित लोक लवकरच असा विचार करतील की लोकांना घाबरवण्याऐवजी जर तुम्ही आम्हाला प्रोत्साहन दिले तर ते आम्हाला मराठी भाषेत जलद प्रभुत्व मिळविण्यातील आमच्या संकोचांवर मात करण्यास मदत करेल, कारण आम्ही निर्भयपणे तिचा अधिकाधिक वापर करू। अर्थात घाईघाईने ताणतणावातून मी केलेले ट्विट अशा पद्धतीने व्यक्त केले की ज्याचा अनेक प्रकारे अर्थ लावता येईल। जर तुम्ही माझ्या भूतकाळातील ट्विट्सकडे पाहिले तर ज्या पद्धतीने मी राज ठाकरेंचे कौतुक करत आहे, मला आशा आहे की त्यांना हे लक्षात येईल की जेव्हा आपले स्वतःचेच गुदमरतात तेव्हा चुका होऊ लागतात।